विश्वातला कुठला जरी पुरुष पाहिला कुंदनबुवा गोरखबुवा तर त्याला खोटे का होत नाही, पण स्तन येत. अर्जुनाला नव्हते. अर्जुनाचा पुरुषार्थ किती टोकाचा असेल पहा. आणि आज आपल्या संप्रदायामध्ये स्तन असणाऱ्या पुरुषानं साडी नेसली तरी पण त्याला निषेध मानतात. नाचे जो कोंबडा तो होय जडा सप्त जन्मे, तो होय जडा सप्त जन्मे, लगामन खोगीर नाही त्याच्यावर नवरदेवाला बसता येत नाही, मी मान्य करीन. पण खोगीरन लगाम लावून दिल्यावर जर नवरदेव म्हणला मी घोड्यावर मला बसताच येत नाही तर तू लग्न करायच्या लायकीचा नाहीस. नाही नाही नाही, तुझी जागा कुठे हे सांगतील. मी कीर्तनात सांगू तर मग मात्र नाही कामात. लोक म्हणतील बाळ्या लय शहाणा झाला. येठण घालून दिलं की चाव थांबला आहे की नाही उतरी शिरवा. मानावं लागेल का नाही? मानावं लागेल. हो, सोबतच्या लोकांनी कीर्तनकाराला पोषक प्रमाण देणं म्हणजे ती कोटीची नोट आहे. कोटीची नोट आहे ती. 700 कीर्तनकार रस्त्यानं चालायला, नाही तर कोणीकडे मसडी दाम टळायला लागला. याला शिब्याला आणि शिमग्याच्या तेलाला पिढ्या मातीत घालशील सुंबळ्या, काही नको बरगळ परमार्थ सांग. बाकीचं ऐकायला लोकायला खपक्या मोबाईल भितडावानी पाहते ना तुत्र घालू घालू. एक जण म्हणला लय हसायची मजा आली. मोबाईलात का कमी हसायचंय का? मी संचयचा कधी मधी पाहतो तर मला घंटा घंटा सुधरत नाही. आपलं नशीब खोटे, आपल्याला भारीचं नाही, पण आपला मोबाईल पतिव्रत आहे. याच्यात भंगार येत नाही, दुसऱ्यालाही काही जात नाही. तुमचे चुकीचे बटन दाबल्यावर काही काही ना तो लॉक लावून घेतलेत पप्याच्या माईनं पाहुणी. इथं बसलेल्या बाईला मी म्हणीन उद्यापासून तुम्ही नवऱ्याला एकच म्हणायचं मोबाईलचं लॉक काढ. त्यानं जर इमानदारीनं लॉक काढून टाकलं तर समजायचं हिशोबात आहे. हा, नाही तर ऊसाचं पाणी एरंडाला चाललंय असं समजून घ्यायचं माझ्या माईनं. विठाला विठाला वाचा शास्त्र. काळाची गरज आहे, गरज आहे माझ्या सज्जनांनो. ज्ञानोबराय तुकोबरायच्या साधकांनो, पुस्तक इकत घ्यायचं काम नाही. मोबाईल मध्ये सगळं जग आहे. बघा गाथा, बघा ज्ञानेश्वरी, बघा रामायण, बघा महाभारत, बघा पुराण, बघा. मालकाने हा दोष सांगितला. तो सप्त जन्मी 7 जन्मी. कोण? तुमच्या माझ्यासारखा वक्षस्थळावर ठिकाण असलेला, खोटं का होत नाही स्तन असलेला. अर्जुनाला नव्हतं तरी बाई व्हावं लागलं, तरी बाई व्हावं लागलं, तरी बाई व्हावं लागलं. 12 महिन्यातले 3 दिवस सोडून दिले. 12 महिन्यातले 3 दिवस सोडून दिले तर 11 महिने किती दिवस वाले? तर 28, 29, 30 म्हणजे 11 महिने 27 दिवस अर्जुन बाई होऊन राहिले. ब्रह्मडा विराटाच्या घरी. कर्म सांगालो, कर्म कर्म. या प्रारब्धाच्या गतीमुळे पांडवांच्या राज्याची दानादिन झाली. विटेवरच्या मालकाने एके दिवशी पांडवांना एक सप्ताह करायला लावला. सप्ताह करायला लावला. त्या काळात यज्ञ म्हणायचे. आता नाम यज्ञाचे, यज्ञाचे नाम यज्ञ. त्या काळात तो यज्ञ करण्याची पद्धत होती. का?
त्या पात्रतेची लोक होते, त्या अधिकाराची लोक होती, त्या योग्यतेची लोक होती. म्हणून अग्नीत टाकलेलं अवदान ज्या देवाला टाकले त्या देवाला अग्नीच्या मुखानं प्राप्त होत होतं आणि ती देवता प्रसन्न होत होती. आपली हात त्या पात्रतेचे पवित्र नाहीत. एक दुसरी गोष्ट, त्या मंत्रशक्तीचा आपला अधिकार त्या योग्यतेचा नाही. नाही तर मंत्र चळे थोडा तो धडच होय वेडा, तरी धडच होय वेडा. सुज्ञ माणूस सुद्धा पागल होऊ शकतो. आपल्याला सोपा मंत्र सांगितला, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. रामकृष्ण नामाची सोपी साधना सांगितली. शक्य नाही बाकीच्या गोष्टी सांगणे. अहो बाकीच्या गोष्टी जरी तुम्ही पाठ करून सांगितल्या तर सहन करणाऱ्याची तरी ताकद लागल ना. सहन करणाऱ्याची तरी ताकद आहे का? शहाणपणा केला येतय मग का इतकं संस्कृत असतं का? या जिल्ह्यापेक्षा तालुकाच मोठा झाला, कलेक्टरला कळत नाही कुठं बसा. म्हणजे सहन करण्याची तरी ताकद आहे का कोणात? मला असं वाटतंय माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या लक्षात आलं असेल, नालायक लोक जन्माला येणार आहेत कलियुगात. म्हणून आगाऊपणा सहन करायची बी नाही आणि चांगलं बी सहन करायची ताकद नाही. त्याच्यापेक्षा सोपं सांगावं, कलियुगी उद्धार म्हणून रामकृष्ण नामे हे दोन, याच्याकरता सोपं सांगितलं असेल. सोपं मला सांगा, हत्तीच्या सोंडे सारख्या तुपाच्या धारा यज्ञात टाकल्या, उपलब्ध बी असेल ना. आता म्हाताऱ्याच्या पितराच्या दिवशी ओरिजिनल तूप भेटन, डब्यातलं घ्यावं लागत. आणि ज्याचे तुपाचे कारखाने आहेत का त्याला माहीतच नाही कशाच्या दुधाचं तूप आहे म्हणून. तिकडे एसी मध्ये बसलेले आणि ऍडव्हर्टाईज करायला तिसरेच. आपल्याकडं जे उत्पन्न काढतो का ते ऍडव्हर्टाईज करीत नाही. खताची ऍडव्हर्टाईज करायला कोण? सिनेमातले लोक. बरोबर आहे का नाही? गजाईची ऍडव्हर्टाईज करायला कोण? बिल्डिंग बांधायच्या. हा, यायला कसं कंपनीत तयार होते माहितीये का? नाही. पाणी द्यायच्या पाईपची ऍडव्हर्टाईज कोण करतंय? सिनेमातले लोक. चपलाईची ऍडव्हर्टाईज कोण लोक? तेच. दाढ्या करायच्या ब्लेडची ऍडव्हर्टाईज. खताची ऍडव्हर्टाईज करायला अण्णा शेतकरी पाहिजे. भरघोस पिकाची पाईपची ऍडव्हर्टाईज करायला शेतकरी पाहिजे. हे काय होतं माहितीये का? संन्याशाच्या गावात लुगड्याचं दुकान टाकलं, कसं इकन सुंगड्या. गावात एकाला दिसत नाही, दुकान चष्म्याचं टाकलं, कसं चालेल? ते मूर्खपणाचं टोकेल. ते ज्याचं प्राधान्य त्याला द्यायला पाहिजे. सगळ्या गोष्टी गोड होत असतात. चला, पहिल्यापासून याच्यावर खेळ चाललाय. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, मंगधा का असना. आमची लोक अशी कीर्तनात टोले हाणते, पण 5-50 हजार पाया पडून दिल्यावर दारूच्या दुकानदाराला पण चोंबाळतील. आणि अशी वाईट संपत्ती कमवणारे जोडून या धन उत्तम व्यवहारे इतक्या शिव्या देतील. चांगल्या मार्गाने धन कमवा आणि त्यानं देशीचे पैसे तुला दिले तरी कीर्तनात घंटाभर त्याला चोंबाळलं सोमळ्यात वा, त्याच्या पापानं तूही मरण. बोले तैसा चाले पैसा असला म्हणजे कोणीकडे आपलं वाणी भरकटत जाऊ द्यायची. चुकीची गोष्ट आहे, चुकीची गोष्ट. वेळीच सावध झालं. माहित नसताना एखादी गोष्ट वर्णन केली असेल करू द्या.
पण माहीत झाल्याच्या नंतर मर्यादित वाणी राहिली पाहिजे, ही निष्ठावंत वारकऱ्यांची वाणी असते. परिस्थिती ढासळली, यज्ञ करायला लावला. काय यज्ञ थाटातला होता सज्जनानं. रामकृष्ण नाम, कृष्ण नामाची ताकद सांगा. राम नामाची ऐकली तुम्ही? कृष्ण नामाची ताकद आहे का? वेळ संपल्यावर सांगा आबा मला. 22 दिवस यज्ञ राहिला. मीटिंग घेतली. मीटिंगचा मुख्य मालक पंढरपुरातला द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. मीटिंग घेतली. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, कुंती, द्रौपदी. भगवंतानं सांगितलं, धर्मराज आज भूदेवांची दुपारी मीटिंग घेऊन आलो. 1400 भूदेव होते. पांडवाच्या यज्ञामध्ये मंत्र म्हणण्यासाठी 1400 ब्राह्मण होते. 1400. प्रत्येक ब्राह्मणाला सोन्याचं ताट होतं जेवायला. पंक्ती किती उठत होत्या सांगू का? 43,832 लोक एका पंक्तीला. तितका मोठा सप्ताह कोण नाही केला पुन्हा. 43,832 लोक एका पंक्तीला, गुणिले 14. 43,832 एका पंक्तीचे. अशा दिवसात 14 पंक्ती उठत होत्या. साखर किती लागत असेल घरी गेल्यावर सांगा. असा 1 वर्ष 35 दिवस यज्ञ चालला. एका ठिकाणी 64चं वाक्य आले. तो पुरावा सापड्यावर ते बी दम देऊन सांगत मी, पण पुरावा चांगल्या माणसाचा पाहिजे. नाही तर साध्या माणसाचा पुरावा सांगितल्यावर लोक पुरीत येत. लोक पुरतेत. हा, तसं नाही सांगायचं. 1 वर्ष 53 दिवस एक पुरावा. मी सांगत होतो मागे. 1 वर्ष 35 दिवस अधिकारी व्यक्तीचा पुरावा आहे. इतक्या दिवस यज्ञ चालला. काय नियोजन असेल. मीठ कोणी वाढायचंय, भात कोणी वाढायचा, पोळ्या कोणी वाढायच्या, पात्र कोणी टाकायचे, हे सगळं असू दे. 22 दिवस यज्ञ राहिला आणि त्याच्यामधल्या 2 अधिकारी लोकांनी सांगितलं, ब्राह्मणांनी त्यांची नावं बघा महाभारतात. द्वारकाधीश, जगदानंद कंद जगतपती. 22 दिवस आपल्या यज्ञाची पूर्ण आहुती, पण आमच्या 1400 लोकांना पूर्ण आहुतीचे मंत्र येत नाहीत. भगवंतानं सांगितलं, तुम्ही आधी का नाही सांगितलं? अहो 22 दिवस शिल्लक येत ना. ते कोणाला येतात? 4 लोकांची नाव सांगितले. त्याच्यापैकी एक नर्मदेच्या तीरावर आहे. जा म्हणे, घेऊन या. मग त्या नर्मदेच्या तीरावरल्या साधूला आणण्यासाठी 4 पैकी एक जाऊ द्या. एक साधू आणण्यासाठी प्रथमतः धर्म गेले वापस. अर्जुन गेले वापस. भीमदादा गेले वापस. तिघायची आहे ना. ही मंत्र पाठ असणारा महाराज न आल्यामुळे नकुलन सहदेवाने विचार केला, धर्मदादाच्यानं महाराज येत नाही, अर्जुनाच्यानं महाराज येत नाही, दादाच्यानं भीमदादाच्यानं महाराज येत नाही, आपल्या दोघायचं काय करू? आणि ते महाराज आणणं म्हणजे काय ग्रामपंचायतचा सदस्य थोडाच पळवायचा का सोसायटीचा मेंबर आणणार? महाराज आहे महाराज. बर तो महाराज आमच्यासारखा नव्हता ना पाकिटाव पळायला. आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस पिकती तुमची नाही का? तुम्ही लय तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का राजे हो? तुमचे रानं मोठे करता आणि दुसऱ्याचं बारीक करता. मांद कोरण्यात नंबर पाहिला तुमचा. वाटेल ते प्रयत्न केले धर्मदादांना. महाराज म्हणले येऊ शकत नाही. अर्जुना तर काय सांगितलं असं राजे हो? अर्जुन सरळ त्या महाराजाला म्हणले, महाराज तुम्ही भक्ती कोणाची करतात? विष्णूची. विष्णू महामेव नाही. कोण होते विष्णू परमात्मा? अर्जुनाचे. विष्णू परमात्म्याची सख्खी बहीण अर्जुनाची नवरी. पुन्हा नातं मोहजडे. आपण जिथं पोरगी दिली आपण काय म्हणतो? आपले केस त्याच्या हातात आहेत असं म्हणत होते की नाही पहिली माणसं? मी अर्जुनाचा मेहुणा आहे, आपला कृष्ण परमात्म्याचा मेहुणा आहे मी अर्जुन. भगवान कृष्ण परमात्म्याची बहीण सुभद्रा माझी पत्नी आहे.
महाराज तुम्ही माझं ऐकत नाही. नाही ऐकत नाही. काही काही ऑफिसमध्ये लेटर पॅड जमतो. लेटर पॅड मोठ्या पुढाऱ्याचा नेला की ते अधिकारी सही करीतो ना. पहिलं होतं, आता काय नाही. मला 27,000चा चेक होता. आलता एखाद्या वस्तूचा, ते आता कीर्तनात त्याचं नाव सांगून काही काहीला कळाला असेल 27,000चा म्हणल्यावर कशाचा असेल. तर मग ती सही लागत होती ती एका व्यक्तीची. मी गेलो तर ते म्हणले नाही पेन आहे पण शिक्का नाही आज. आणि त्याच्यात पिशवीत मनभर शिक्के. मग माझ्या देखता मी दुसऱ्या दिवशी गेल्याच्या नंतर माझ्या देखता सही केली, शिक्का हाणला, तसाच चेक. ते म्हणलं महाराज कालही माझ्या सोबत होता पण 4,000 द्यावा लागते. म्हणलं मी महाराज आहे. ते म्हणले मग काय होतंय, तुम्ही महाराज असले मग काय झालं, मला लागेल ना 4,000 द्यावाच लागते. म्हणलं बरं. आमच्या प्रांतातल्या पुढाऱ्याच्या घरी गेलो. त्याने म्हणलं साहेब 27,000चा चेक आहे, त्या अधिकारी शासनाचा चेक आहे माझा, मला काही ते घरून द्यायला का काय. बरं ते ड्युटीला आहे, त्याचा त्याला पगार आहे, ते सही करीन. लगेच फोन लावला, ए अक्कल आहे तुला. त्या शिव्या दिलेल्या इथं सांगत नाही. आता त्या पुढाऱ्यानं त्याला इतक्या घाण शिव्या दिल्या की त्या चौथ्या पट्टीतल्याच होत्या. पेटीची बी पट्टी पडत होती, अशा शिव्या होत्या. लयच घाण शिव्या दिल्या. मी म्हणलं जाऊ द्याकडे नका का सही करीन, पण याचं डबळच वाजले. तरारलाच बाळू महाराजांनी गेला. म्हणलं हे सही करा. ते म्हणला महाराज मला साहेबानं शिव्या दिल्या का तेव्हा तुम्ही तिथेच होतात. मी म्हणलो हो. मग ऐका ना, तुमच्या देखता साहेबानं शिव्या दिल्या आणि या बाई मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग आहे. साहेबच म्हणले 5,000 घेतल्याशिवाय सही करू. म्हणून काही काम मोठ्याल्या पुढाऱ्याकडे घेऊन गेलेत ना, ते आपल्या देखता पुढच्या दटीत येत आणि आपण उठून गेल्यावर तेच सांगते चांगली वाट लावायची. तेव्हापासून मला त्या 27,000तच कळालं आपण भांडाव फक्त पंढरपुरातल्याला. आता विठाला विठाला सांगायचं याच्याकरता. पंढरपुरातल्या मालकाचा लेटर पॅड टाकला म्हाताऱ्या पुढे. ते आतमध्ये बसलेलं बाहेर तर आलत नाही. अर्जुनाने लेटर पॅड टाकला, म्हाताऱ्याच्या आतमध्ये धुनी होती विठ्ठलांना, त्या धुनीत लेटर पॅड पेटीला बाहेर फेकला. हेट हे आमच्या काय कामाचं नाही, लेटर पॅड काय 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 चालत नाही आमच्या कशी. अर्जुन म्हणले देवा ते आगावच महाराज आहे, त्यानं तुमच्या लेटर पॅडला नाही किंमत दिली. भगवान म्हणले, भीम म्हणले मी आणतो. भीमाच्या बाहेर चालू लागले. तर भगवंतानं सांगितलं भीमदादा झाडं गिडं नाही उपटायचे 5-50. महाराज आणायचा. महाराज जा हिशाबा. भीमानं आपली काय शक्ती विद्वत्ता काय दाखवायची दाखिली, पण महाराज काय मानित नाही. महाराजांनी काही मानलं नाही, वापस केली. चेहरा बारीक आहे धर्माचा. द्रौपदीने विचारलं दादा. दादा म्हणजे देव, विटेवरचा मालक. दादा काय ताई. दादा 22 दिवसातले 3 दिवस निघून गेलेत. दिवस फार मोजके राहिलेत. यज्ञाची पूर्णाहुती जर नाही झाली तर देवता रुष्ट होतील, पातक लागेल आम्हाला. काळजी करू नको ताई, बघू प्रयत्न करून. दादा मी जर प्रयत्न केला तर. ताई तुला माहित नाही, धर्मराजाच्या यानं येत नाही, अर्जुनाच्यानं येत नाही, भीमाच्यानं येत नाही, तुझ्याच्यानं कसा येईल तो महाराज. दादा मला फक्त मदत कर, तू माझ्यासोबत तिथपर्यंत चाल, तू माझ्यासोबत तिथपर्यंत चाल. याच्यातलं एक वाक्य पदराला गाठ बांधून सांभाळा माझ्या माईंनो. बाल्य रक्षंती पिता, तारुण्य रक्षंती भ्रता, वार्धक्य रक्षंती पुत्र, हा नैव नैव स्त्री स्वतंत्रता. बालपणात स्त्रीला आपल्या आईवडिलाचा धाक असावा, तरुणपणात आपल्या पतीचा धाक असावा, आणि म्हातारी 90 वर्षाची जरी झाली तरी मुलांचा धाक असावा. काय द्रौपदीचं वागणं आहे. दादा मला फक्त तू सोबत पाहिजेस रे. अरे तुझ्या कृपा प्रसादाने विश्वात एक धुळीचा कण अंगावर पडायची ताकद नाही, पण मी एकटी सोबत नाही रे देवा, मी एकटी सोबत नाही, मला तू सोबत पाहिजेस. मालकाने सांगितलं ताई मी सोबत येतो पण पायी चालणार नाही. नको चालू रे, तू रथात बस.
मी रथाच्या बाजूने चलते, काय रथ पुढं चालेव माग चलते, किंवा मी पुढं चालते रथ माग ठेव. आणि अशा पद्धतीत साधूच्या आश्रमावर पोचले. आवाज दिला, महात्माजी